आज सकाळ सकाळच मिस्टर मला म्हणायला लागलेत, दिवाळी झाली, तुळशीची लग्न झाली, आता तरी थोडंसं आणतो की ग. माझ्या की नाही तोंडाची चव गेली रोज रोज तेच दिवाळीचं फराळ खाऊन. तर फक्त अर्धा किलो मटण आणून देतो, त्याचा झणझणीत गावरान मटण रस्सा मला बनवून दे बरं का. म्हणजे माझ्या तोंडाला की नाही चांगली चव येईल आणि मला थोडंसं तरतरी पण वाटेल, असं ते मला म्हणायला लागले. तर त्यांनी मला अर्धा किलो मटण आणून दिलं. ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि कुकरमध्ये फोडणी देऊन त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या बरं का. त्यानंतर आपल्याला मटणाचं वाटण काढायचं आहे. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल घातलं, एक बारीक चिरलेला कांदा, थोडंसं खोबरं, लसूण, आलं आणि थोडेसे खडे मसाले घालून तेही मस्तपैकी आलटीपलटी करून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ, अर्धा चमचा खसखस घातली आणि तेही आलटीपलटी करून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याचं बारीक वाटण काढून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये एका टोमॅटोचंही ग्रेव्ही काढून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकताय आपलं मटण चांगलं शिजून तयार झालेलं आहे. त्यानंतर मटणाला फोडणी घालण्यासाठी एक पातेलं मी गॅसवरती ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि जी आपण ग्रेव्ही बनवली होती खोबऱ्याची, लसूण आल्याची आणि टोमॅटोची, ती त्याच्यामध्ये घातली आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बरं का. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, मटण मसाला घातला आणि तोही परतून घेतला आणि मटणाचा जो स्टॉक होता तो थोडासा घालून त्याच्यामध्ये हे वाटण मस्तपैकी रटरट शिजून दिलं. त्यानंतर राहिलेलं सगळं वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा बनवण्यासाठी त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी 2 ते 3 मिनिट उकळी येऊन द्यायची बरं का. तर असा हा झणझणीत गावरान मटण रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे. एका ताटात मस्तपैकी भाकरी चुरायची, त्यावर मटणाचा रस्सा घ्यायचा आणि कांद्यासोबत एक एक घास खायचा आणि मधूनच रश्श्याचा गरम गरम फुरका पण मारायचा बरं का. तर काय मग, सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला तर मग या पद्धतीने झणझणीत गावरान मटण रस्सा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब